मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. अहो ताई, तुम्हाला बोलले होते ना साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे. हो का? ते इथेच तर आहे. अरे मला तर खूप खरेदी करायची आहे. इथे फ्रीज, टीव्ही, इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळतात. मी ऐकलं इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते. हे खरं आहे का? हो ग, एकदम खरं आहे. इथे बक्षीस म्हणून 43 इंचेसचा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय. खरं? आणि हे तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय. अरे वा, छानच की. आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते. आणि गिरणीचे चक्कर मारायचा तर प्रश्नच संपला. बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते. अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे? ही ऑफर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे. आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे 11 डिसेंबर 2025. तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध. आमची खरेदी तर झालीये. आता तुमच्या खरेदीचं काय? आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीजला. पत्ता खरेदी विक्री संघ, व्यापार संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रिओ डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर महामार्गाची मोठमोठे खड्डे पडल्यानं अतिशय बिकट अवस्था झाली आहे. महामार्गाच्या दुरुस्तीसाठी घोडेगाव, वांजोळी, पांढरीपूल येथील ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन देखील केलं होतं. तसेच विविध संघटनेनं आंदोलने करूनही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन महामार्गाच्या दुरुस्तीसाठी मागणी करून विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते हे थकले आहेत. महामार्गावरती खड्ड्यांमुळे घोडेगाव ते इमामपूर गावापर्यंत दररोज वाहतूक कोंडी होतीये. महामार्गाच्या दुरावस्थेमुळे वाहन चालक, नागरिक, व्यावसायिक यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. वडाळा ते अहिल्यानगर दरम्यान महामार्गावरती खड्डेच खड्डे पाहायला मिळतात. घोडेगाव येथील मुख्य चौकात तसेच पादचारी पुलाच्या जवळ 2 ते 3 फूट खोल खड्डे आहेत. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातामध्ये अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत. तरीही प्रशासनाला जाग येत नाही. त्यामुळे नागरिकांमधून प्रचंड रोष व्यक्त होतोय. घोडेगाव ते पांढरी पुलापर्यंत खड्ड्यांमुळे ठिकठिकाणी अवजड वाहनं नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे पंढरपूर घाटामध्ये अनेक वेळा वाहतूक कोंडी होते. तासनतास होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक तसेच प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करून वाहन चालकांसह नागरिकांनी प्रशासनाला होणारा मनस्ताप दूर करावा अशी मागणी वाहन चालकांकडून केली जाते. कशी हालचाल आहे, गुडघ्याचे वर खडे, एक दणका गाडीचं बसलं तर पाठी मोडतात, नुकसान नाही. वरून टोल नाके कमी नाही, डायरेक्ट टोल नाके करतात फास्टॅगला. आणि ही अशी रस्त्याची दुरावस्था आहे. रस्ता कुठून कुठपर्यंत फुटलेला आहे, कसा फुटलेला आहे काय सांगते? इतका जबरदस्त फुटलेला आहे का पार प्रवरा संगम वरून तर डायरेक्ट अहिल्यानगरच्या शिंडी बायपास पर्यंत रस्ता फुटलेला आहे. खूप शंकर नाबदे, सी 24 तास, निवासा. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.